रानपाट धबधबा अप्रतिम सुंदर। मित्रांनो, हा जो बोगदा आहे रानपाट बोगदा, हा जवळपास 800 मीटरचा बोगदा आहे। हा शॉर्टकट रस्ता आहे उक्षीच्या इथून यायला। इथून आता आपण आलो होतो, इथून आता आपल्याला जायचं आहे ट्रॅकवरनं। तर रस्ता थोडा चढणीचा आहे, त्याच्यामुळे दम लागतो आहे। तर गाडी धबधब्यापर्यंत जात नाही, इथे गाड्या पार्क करून आता पुढे आपला हा जी पायवाट आहे त्या पायवाटेने आपल्याला जायचं आहे। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण घाग आणि तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जाणार आहोत कोकणातील प्रसिद्ध असा, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध असा जो रानपाट धबधबा आहे, तो धबधबा आपण बघायला जाणार आहोत मित्रांनो। कोकणामध्ये सध्या जोरदार अशी पावसाची सुरुवात झालेली आहे। पावसातील जे कोकणातील पर्यटन स्थळ आहेत ते आपल्याला एक्सप्लोर करायचे आहेत, म्हणून आपण चाललो रत्नागिरी जिल्ह्यातील रानपाट जो धबधबा आहे, प्रसिद्ध धबधबा, तो बघायला चाललो आहे। रानपाट जो धबधबा आहे त्या धबधबाकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक तुम्ही रत्नागिरीहून येऊ शकता आणि दुसरा जो आहे तो संगमेश्वर मार्ग येऊ शकता आहे। आपल्याबरोबर आपला स्थानिक गाईड अनुज पवार आपण घेतलेला आहे। चला, आता आपण इथून जाणार आहोत रानपाट धबधब्याच्या दिशेने। पाटून साडू येत आहेत। शेताच्या कामाला जोर धरलेले आहेत आणि इकडे बारके सासरे म्हणजे गंपू आका इकडे नांगरणी करतायत। विलेज पण आलेला आहे, सोना पण रेडी झालेला आहे। चलो, तू रेनकोट, तू नाही घेतला रेनकोट? घेतला फक्त, दोन्ही घेतलं ना। चला धबधब्यावर जाण्यासाठी हा शॉर्टकट रस्ता आहे। तर गाडी एकदम धबधब्यापर्यंत जात नाही आहे। हे बघा, इथे आपल्याला गाडी पार्क करायला लागते। हे बघा, इथून समोर आपण उक्षीतून आलेलो आहे आणि या साईडला पुढे आहे देसाईवाडी। तर इथे समोर गाडी फक्त इथपर्यंत येते। बघा, इथे आपली गाडी पार्क केलेली आहे। गाडी धबधब्यापर्यंत जात नाही, इथे गाड्या पार्क करून आता पुढे आपला हा जी पायवाट आहे त्या पायवाटेने आपल्याला जायचं आहे। बघा, हा रस्ता असा आहे, रानातून रस्ता आहे। सध्या आता पावसाळा चालू आहे, त्यामुळे जरा रान वाढलेलं आहे इकडे। बघू शकता कशा प्रकारचा रस्ता आहे। तिला पुढे घ्या, मध्ये घे। बघू शकता कशा प्रकारचा रस्ता आहे हा। पूर्ण आता पायवाट आहे पूर्ण ही, आणि सध्या आता जूनचा महिना चालू आहे, त्याच्यामुळे थोडंसं गवत आजूबाजूला वाढलेलं आहे आणि वरतून येणाऱ्या झऱ्याचं पाणी तुम्हाला दिसतं बघा, आवाज येत असेल। दमली बिचारी। इकडचा स्थानिक गाईड आहे, तो आम्हाला एक पायवाट दाखवतो कशा प्रकारची आहे। हे असं खाली जायचं नाही अनुज, समजलं ना? झाला तर जास्त नाही। हो, वाच नाही पुढे वा, इथे गेला ब्रिज तो, हा इथं आहे। तर रस्ता थोडा चढणीचा आहे, त्याच्यामुळे दम लागतोय। किंवा यांच्या आलात बघा, टिकलेश्वरला काय अवस्था होईल? टिकलेश्वरला काय चढशील, पण टिकलेश्वरला पायऱ्या आहेत। बघू शकता रस्ता कशा प्रकारचा बघा, पूर्ण ही पायवाट आहे जुनी अशी। कशा प्रकारचा रस्ता बघू शकताय। हे बघा कसं पाटाचं पाणी आहे, तसं पाणी आलं पाहिजे। जवळ आपण पोचतो धबधब्याजवळ। हा जो धबधबा आहे तो उक्षी आणि करबुडे जो बोगदा आहे तो बोगद्याच्या मध्ये आहे। इथं कचरा किती असेल बघ बाटल्यांचा। चला आता आपण ट्रॅकच्या इथं आलेलो आहोत। ते आपण इकडनं आलो होतो बघा, हा शॉर्टकट रस्ता आहे उक्षीच्या इथून यायला। इथून आता आपण आलो होतो
समोरचा उक्षी स्टेशनचा रस्ता आहे आणि इथून आता आपल्याला जायचं आहे ट्रॅकवरनं. ट्रॅक तुम्ही जेव्हा बोगद्याकडे येत असाल तर ट्रॅकच्या मध्ये चालू नका, कारण की इकडनं ट्रेन येत असतात, त्याचा टायमिंग आपल्याला काय माहिती नसतो. तर सहसा ट्रॅकच्या बाजू जागा दिले त्याच्यावर चालायचं आहे. आणि समोर लिहिलं आहे बघा वरच्या साईडला रानपाट सुरुंग. तर हा आपला बोगदा क्रॉस करायचा आहे. हा बोगदा आपण क्रॉस केल्यानंतर आहे ना आपला रानपाट धबधबा दिसणार आहे. त्या साईडला उक्षी स्टेशनच्या इथं एक बोगदा आहे, त्यांच्या तर मध्ये हा रानपाटचा बोगदा आहे आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर करबुड्याचा सर्वात मोठा बोगदा आहे. आता आपण बोगद्यामध्ये प्रवेश करतोय. तर बघू शकता आता लाईट नाही आहे आणि बोगद्याच्या एका साईडला बघा हा ट्रॅक आहे, सिंगल ट्रॅक आहे आणि ट्रॅकच्या बाजूला ही जागा आहे. तर आपल्याला त्या ट्रॅकच्या बाजूची जागा आहे त्या जागेतून आपल्याला चालायचं आहे, कारण की इथं ट्रेन ये जा करत असतात, त्याच्यामुळे कुठली ट्रेनचा टायमिंग आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे सहसा येत असाल तर ट्रॅकच्यामध्ये चालू नका. ट्रॅकच्या साईडला जो गटारावर टाकलेला जो रस्ता बनवलेला आहे गटारावर, त्याच्याने सहसा रानपाट धबधब्याला जायचं आहे आपल्याला. आतमध्ये बघू शकता किती काळोख आहे. त्या साईडला मध्ये मध्ये असे खाचे केलेले आहेत, जे इथे ट्रॅक फॅन जे काम करणार त्यांच्यासाठी बसण्यासाठी इथे जागा ठेवलेली आहे. शनिवार रविवार सध्या आता रानपाट बघायला भरपूर गर्दी असते, पण अजून पाहिजे तसा पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे एवढा काय धबधबा अजून फुल असेल असं माहिती नाही आहे. पण बघूया. पण गेल्या 15 दिवसापासून कोकणात जोरदार पाऊस होतो आहे, त्याच्यामुळे चांगलं असं धबधब्याला पाणी आलं असेल. रे काही ठिकाणी लाईट चालू आहेत, काही बंद आहेत. गटारावर लाद्या टाकलेल्या आहेत, त्याच्यावरून आपण चाललेलो आहोत. आपल्या पाठी अनुज पण आहे, स्थानिक गाईड आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही आहे. चालतोय बघा. कसा तुला कुरकुरे खायला घेतला ना काय? कुरकुरे काय तर हा जो बोगदा आहे रानपाट बोगदा, हा जवळपास 800 मीटरचा बोगदा आहे. तर साधारणतः चालत गेलं तर मला वाटतं 10 ते 15 मिनटं लागतात बोगदा पार करायला. आता जेव्हा आपण बोगद्यात प्रवेश केला तेव्हा एक ट्रेन जस्ट एकदम वेगाने निघून गेली आहे बोगद्यातून. त्याच्या वरच्या साईडला बघू शकता बघा कसा जोरदार पडणाऱ्या पावसामुळे बघा पाणी सर्व झिरपतं इकडे बघा. बघा कालोखावर तुम्हाला दिसत नाही. आणि आता आपण बोगद्याच्या दुसऱ्या टोकाकडे पोचतो आहे. आता आपण समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो, काय व्ह्यू आहे, अप्रतिम सुंदर असा व्ह्यू आहे बघा. हा व्ह्यू बघा कायचा आहे. आणि आता आपण बोगदा आहे, तो बोगदा आता आपण पार केलेला आहे, बघू शकताय बघा. पाठच्या साईडला हा बघा आहे 896 मीटरचा बोगदा आहे हा. 900 मीटरचा आहे. ज्याच्यासाठी आपण एवढी मेहनत घेतलेली आहे तो समोरचा व्ह्यू बघा, सुंदर असा वॉटरफॉल बघा. प्रसिद्ध असा हा रत्नागिरी जिल्ह्यातील रानपाटमधला हा धबधबा आहे. त्याचा व्ह्यू बघा काय सुंदर दिसतो बघा. शंकराच्या जठेतून गंगा वाहते ना, तसा फील येतो इथे आल्यानंतर. काय व्ह्यू बघा, धबधब्याचं पाणी खाली चाललं सर्व हे. आणि समोरचा तुम्हाला दिसतो हा करबुड्याचा बोगदा आहे का? ट्रेनमधनं बघत राहायचं. हां हां जाताना थांबलो नाही. आज गाडी लावली वर आणि चालत आलो. एकटं लावली गाडी वर. इथेच लावल्यावरती का? मग इथून आला तसं तुला फिरून जंगलात. हां रानपाटमधून ते गावातून आला सर. रत्नागिरी जिल्ह्यातील रानपाट गावातील हा प्रसिद्ध असा हा धबधबा आहे. आणि त्या धबधब्यात तिथं आपण पोचलो होतो. इकडचा व्ह्यू बघू शकता, सुंदर अप्रतिम डोळ्याची पारणे फेडणारा असा व्ह्यू आहे बघा.
समोरचा हा बोगदा आहे, हा लाजूलचा बोगदा आहे. आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर मग सर्वात मोठा जो करबुराचा बोगदा लागतो तो याच्या पुढं बोगदा आहे. आणि हा बघा, हा समोर इथून व्ह्यू दिला आहे रानपाट सेतू. हा समोर जो ब्रिज टाकलेला आहे 2 बोगद्याच्या मध्ये, त्याला रानपाट सेतू असं म्हणतात. आपण बोगद्याकडे जाताना हा समोर असं तुम्हाला एक फळक दिसतो, त्यावेळेला रानपाट सेतू लिहिलेला आहे बघा. आता इथून आपल्याला जायचं आहे धबधब्याच्या दिशेने. मगाशी तुम्हाला दाखवलं तिकडे आपण गाडी पार्क केली, पार्क करून पुढे मला साधारणतः 20 ते 25 मिनटं आपण चालल्यानंतर हा आपल्याला बोगदा लागतो. म्हणजे उक्षीतून जर तुम्ही आलात तर उक्षीतून तुम्हाला हा तो शॉर्टकट रस्ता आहे रानपाट बोगद्याकडे येणारा. रानपाट धबधबा अप्रतिम सुंदर. आता काय वर्णन करावं, तुमचे वर्णन करायसाठी आपल्याकडे शब्द नाही आहेत. निसर्गाचा एक चमत्कारच आहे मित्रांनो. समोर एवढा माल ट्रेन गेलेली आहे बघा. आता मी समोरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो मित्रांनो. बघू शकताय का व्ह्यू आहे. असं वाटतंय की भोलेनाथाच्या जटातून गंगा वाहते असा एकदम फील येतो आपल्याला हा धबधबा बघितल्यानंतर. निसर्गाचा एक चमत्कारच आहे आणि हा कोकणातील प्रसिद्ध असा हा रानपाट धबधबा आहे मित्रांनो. प्रसिद्ध असा रत्नागिरी जिल्ह्यातील जो रानपाट धबधबा आहे, धबधबा इथं आपण आलेलो आहोत. आणि धबधब्याच्या खाली जायची गरज नाही. आम्ही बरोबर येणाऱ्या पाण्याचे दवबिंदूने आम्ही सर्व एकदम भिजून गेलो. बघू शकता सर्वजण पूर्ण भिजलेले आहेत पाण्याने आणि सर्व धबधब्याचा आनंद घेत आहेत. शुद्ध दुधाचा झरा वाहतो ना तसा हा धबधबा आहे बघा. काय सुंदर अप्रतिम असा धबधबा आहे. आणि हा जो धबधबा आहे हा 3 पार्टमध्ये विभागलेला आहे बघा. हा पहिला, त्याच्यानंतर हा मधला आणि हा शेवटचा धबधब्याचं स्वरूप बघा किती रुद्र असं एक स्वरूप आहे. चला तर मित्रांनो, आपण रत्नागिरी जिल्ह्यातील जो रानपाट धबधबा आहे त्याचा मस्तपैकी आनंद घेतलेला आहे. आपण धबधब्याच्या खाली न जाता धबधब्याचं जे पाणी आहे त्या हवेने जे उडवतो ना त्या पाण्यानेच आपण पूर्ण भिजून गेलो मित्रांनो. आपला ट्रेन बघायला भेटली बघ. हाय, ट्रेन किती फास्ट आहे बघ. बरं ट्रेन आता टेन्शन आहे. प्रसिद्ध असं हे उक्षित मामाचं हॉटेल आहे. त्या मामाच्या हॉटेलमध्ये आपण आता मिसळ खायला आलेलो आहोत. त्याला काय ऑर्डर येत आहे मग काय मग खायला? आपण मामाच्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. हे साधं सिंपल असं मामाचं हॉटेल मिसळसाठी खूप प्रसिद्ध आहे. वडा उसळ आलेली आहे. थोडंसं मला थोडंसं तर मित्रांनो आपण बघू शकता वडा उसळ आलेला आहे. मस्त की फेमस असं मामाचं जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आपण सिंगल वडा उसळ मागवलेली आहे.
कट जास्त तर मित्रांनो मस्त आहे की आपण रानपाट धबधबा बघून झाल्यानंतर प्रसिद्ध असं उक्षीचं मामाचं हॉटेल आहे, त्या मामाच्या हॉटेलमध्ये आपण वडा उसळ आणि गरम गरम चाय घेतलेली आहे आणि आता आपण निघालो घरी मित्रांनो. तर आपल्या या व्हिडिओची सांगता इथेच करूया. तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर आणि आपली काळजी घ्या.